Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवार दिनांक 13 मे रोजी सीमा प्रश्नावरून प्रचंड गदारोळ माजला. महाजन आयोगाचा अहवाल अंतिम मांडण्यासंदर्भातील ठराव मांडण्याच्या प्रयत्नावरून सभागृह अक्षरशः दणाणून गेले होते. कन्नड संघटनांच्या दबावाखाली काही कन्नड नगरसेवकांनी हा विषय पुढे आणल्याचा आरोप करत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक आक्रमक झाले. सभागृहात जोरदार घोषणाबाजी, शाब्दिक चकमक आणि आरोप प्रत्यारोप सुरू असताना समितीचे नगरसेवक रवी साळुंखे आणि शिवाजी मंडोळकर यांनी ठाम भूमिका घेत सभागृहातच सिंहगर्जना केली. आले किती गेले किती, पण बेळगाव महाराष्ट्राचेच, अशा गर्जना करत त्यांनी सीमाप्रश्नी मराठी जनतेची भूमिका स्पष्ट केली. सभागृहातील वातावरण तापल्यानंतर सीमा प्रश्नावर महापालिकेत चर्चा घेता येते का या संदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय महापौर प्रीती कामकर यांनी जाहीर केला. दरम्यान सत्ताधारी गटातील काही मराठी नगरसेवक शांत बसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे सभागृहाबाहेरही विविध प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या. सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा बेळगाव महापालिकेचे राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीदरम्यान सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. कन्नड संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने पोलिसांनी सकाळपासूनच महापालिका परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. सीमाप्रश्नी महाजन आयोगाचा अहवाल अंतिम मानून ठराव मंजूर करण्यात यावा अशी मागणी कन्नड संघटनांकडून करण्यात आली होती. या मागणीसाठी नगरसेवक आणि महापौरांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने आंदोलन छेडण्याची भूमिका संघटनांनी घेतली होती. संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून महापालिका परिसरात अतिरिक्त पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. बैठकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वळिवाच्या वादळी पावसाने बेळगाव तालुक्यातील पूर्व भागाला जोरदार तडाखा दिला. गेल्या 2 दिवसांपासून तालुक्याच्या पश्चिम भागातही वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून खानापूर तालुक्यात अनेक गावातील घरांची पत्रे व कौले उडून गेल्याने नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. बुधवारी दुपारी 3च्या सुमारास कलखांब, कणबर्गी आणि मुचंडी परिसरात मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून कडक उन्हामुळे उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र त्यानंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. रामतीर्थनगर परिसरातील बुडाच्या हद्दीतील सर्वे क्रमांक 561 आणि 562 मधील आरक्षित सीए साईटवर अनधिकृत अतिक्रमण करून संरक्षक भिंत उभारली जात असल्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी धरणे आंदोलन केले. मागासवर्गीय कल्याण खात्याच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांकडून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली. उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी बुडाच्या अध्यक्षांना लेखी निवेदन देत संबंधित जागा एसटीपी प्रकल्पासाठी आरक्षित असल्याचे सांगून चौकशी व कारवाईची मागणी केली. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही जागा वाचवून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एप्रिल महिन्यात देशातील किरकोळ महागाई दर वाढून 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.40% होता, अशी माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केली. अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे महागाईत वाढ झाल्याचं स्पष्ट झालं असून अन्नधान्य महागाई दर 4.20% पोहोचला आहे. ग्रामीण भागातील महागाई दर 3.74% तर शहरी भागात तो 3.16% नोंदवण्यात आला आहे. टोमॅटोच्या किमतींमध्ये 35.28% वाढ झाली असून सोने, चांदी आणि दागिन्यांच्या दरातही वाढ झाली आहे. दुसरीकडे बटाटा आणि कांद्याच्या किमतीमध्ये घट झाली आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कंगराळी परिसरात उन्हाळी भात पीक घेण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला असून यंदा पिके पक्व होऊन कापणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वळीव पावसाने उसंत घ्यावी अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत. झेरेशेत, घोल, म्हारकी, गावाबुडी आणि रांगी या शिवारातून वाहणारा ओढा मार्कंडेय नदीला मिळत असल्याने परिसरात बारमाही पाणी उपलब्ध राहते. या ओलाव्यामुळे पूर्वी रब्बी पीक घेणे कठीण झाले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी उन्हाळी भात पिकाचा यशस्वी प्रयोग सुरू केला आहे. इंद्रायणी वाणाचा वापर करून सुमारे 50 एकर क्षेत्रात विद्युत पंपाच्या सहाय्याने लागवड करण्यात येते. या पिकात तण व रोगाचं प्रमाण कमी असून उत्पादनही चांगलं मिळत असल्याने हा हंगाम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. बेळगाव आणि धारवाड येथून चोरीला गेलेल्या 2 कार जप्त करण्यात एपीएमसी पोलिसांना यश आलं आहे. या दोन्ही कारची एकूण किंमत 29 लाख रुपये असून त्यामध्ये किया सेल्टोस आणि हुंडाई क्रेटा या कारचा समावेश आहे. 10 मे रोजी हनुमाननगर येथील कार चोरीला गेल्याची फिर्याद प्रियांका आजरेकर यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू करत मुंबई येथे शोध मोहीम राबवून चोरीच्या दोन्ही कार हस्तगत केल्या. एफआयआर दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी चोरीच्या कारचा शोध लावल्याने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी एपीएमसी पोलिसांचे कौतुक केले. निरीक्षक उस्मान आवटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. बेळगावात साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या सहकार्याने आणि तरुण भारत या माध्यम भागीदारांच्या सहभागातून आंबा व रानमेवा महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. हा 3 दिवसीय महोत्सव 15 ते 17 मे 2026 दरम्यान जीएसएस आरपीडी महाविद्यालय परिसर बेळगाव येथे सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत होणार आहे. स्थानिक आंब्यांच्या विविध जाती, रानमेवा आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून जैवविविधता व समृद्ध खाद्य परंपरेविषयी जनजागृती केली जाणार आहे. सकाळी 10 वाजता तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर आणि एसकेई व्यवस्थापनाचे शरद पै यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात आंबा व रानफळांचे स्टॉल्स, स्थानिक खाद्यपदार्थ, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रदर्शने, व्याख्याने, मुक्त चर्चासत्रे तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीत मैफिलींचा समावेश असेल. मातीची भांडी, हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीही होणार असून एसकेई सोसायटीच्या परिसरातील डॉक्टर रानडे सेमिनार हॉल येथे आंबा जैवविविधता, पर्यावरण, शाश्वतता आणि पारंपरिक खाद्य संस्कृतीवरील विशेष व्याख्याने व तज्ज्ञ मार्गदर्शन होणार आहे. डायनिंग हॉल समोरील खुल्या जागेत विशेष फूड अँड एक्सपिरियन्स झोन उभारण्यात येणार असून सायंकाळी संगीत व लोककला सादरीकरण होणार आहे. तसेच स्थानिक विक्रेते, शेतकरी, खाद्य उद्योजक आणि कारागिरांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मेसर्स आर.एस. हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स आर.एस. हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. अधिक मास हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जात असून या काळात चांदीच्या वस्तू खरेदीला धार्मिक व पारंपरिक महत्त्व असल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. याच पार्श्वभूमीवर डी.के. हेरेकर ज्वेलर्स येथे पूजेसाठी लागणाऱ्या चांदीच्या वस्तू, देवमूर्ती, ताटवाट्या, समई, पैंजण तसेच भेटवस्तूंचे आकर्षक कलेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे. उत्कृष्ट कारागिरी आणि दर्जेदार डिझाईन्समुळे ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अधिक मासानिमित्त घरगुती व धार्मिक वापरासाठी विविध प्रकारच्या चांदीच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या असून ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देण्याची परंपरा ज्वेलर्सने कायम राखली आहे.
DK हेरेकर ज्वेलर्सचे शोरूम तेली पाटील गल्ली बसवाना मंदिर मागे खडेबाजार शहापूर बेळगाव येथे असून दुसरे शोरूम श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडेबाजार बेळगाव येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 6360236261 किंवा 9916258923 किंवा 7678707878 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहर पोलिसांनी विविध भागामध्ये क्रिकेट सट्टेबाजी आणि मटका जुगाराविरोधात विशेष मोहीम राबवत सलग छापे टाकून 4 आरोपींना अटक केली आहे. मार्केट पोलिसांनी शिखेकर हॉटेलजवळ ऑनलाईन IPL सट्टेबाजी प्रकरणी मोहम्मद कासिम रफिक जलाली याला अटक करून मोबाईल फोन व रोख रक्कम असा 4,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर भरते शाळेजवळील मटका अड्ड्यावरून अमित धामणेकर याच्याकडून 36,600 रुपये आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान माळ मारुती पोलिसांनी यमनापूर येथील कोल्हापूर हॉटेलजवळ छापा टाकून अर्जुन कोळी आणि महांतेश सुंगारा याला अटक करत 12,840 रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले. शहरातील बेकायदा सट्टेबाजी विरोधातील या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपायुक्त NV बर्मणी यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. बेळगाव तालुक्यातील कर्ले येथे एका शेतकऱ्याच्या घरातील काजूने भरलेले पोते अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. चोरट्याचा शोध लागला नाही म्हणून शेतकऱ्याने गावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर संदेश टाकत कर्ले, कावळेवाडी आणि कोदाळी येथील देवाला गाराने घालण्याचा इशारा दिला. हा संदेश व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याच्या घरी कोणी नसताना अज्ञात व्यक्तीने काजूचे पोते पुन्हा आणून ठेवले. चोरटा सापडला नसला तरी चोरीस गेलेले काजू परत मिळाल्याने शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले असून या घटनेची गावात जोरदार चर्चा मात्र सुरू आहे. बेळगाव तालुक्यातील बाकनूर व बडस गावांच्या फाट्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या कायमस्वरूपी दिशादर्शक नामफलकाचे लोकार्पण उत्साहात पार पडले. भाजप ग्रामीण माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी हा नामफलक स्वखर्चातून उभारला असून श्री महालक्ष्मी यात्रेदरम्यान भाविकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांनी समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने नामफलक उभारण्यात आला. लोकार्पणावेळी पूजाविधी करण्यात आला असून ग्रामस्थ, भाजप कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कक्केरी गावात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले. मंगळवारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक झाडे आणि विद्युत खांब रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली होती. वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती दिल्यानंतर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाडे हटवण्याचे काम सुरू केले. या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या वतीने जिनराळ आणि गुट्टगुड्डी गावामध्ये महिला व बालकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षित आणि सशक्त समाज निर्मितीच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमात महिलांना व विद्यार्थ्यांना अक्का पथक उपक्रम, 112 आपत्कालीन हेल्पलाईन, 1098 चाइल्ड हेल्पलाईन तसेच पॉक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंध कायद्याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि ऑनलाईन फसवणुकीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय युवकांमध्ये वाढणाऱ्या मादक पदार्थांच्या व्यसनाच्या दुष्परिणामांवर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बेळगाव जिल्हा पोलीस कार्यालयात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पोलीस ठाण्यातील विविध नोंदवही व्यवस्थापन, प्रशासकीय कामकाजातील अचूकता तसेच दैनंदिन कार्यालयीन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख BS बसापुरे यांनी अचूक व अद्ययावत नोंदी या प्रभावी पोलीस प्रशासनाचा पाया असल्याचे सांगत प्रत्येक नोंदीमध्ये काटेकोरपणा आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी विविध प्रशासकीय प्रक्रियांबाबत शंका निरसन करून घेतले. या प्रशिक्षणामुळे त्यांना पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजाची व्यावहारिक माहिती मिळाली.
जमीन नोंदणीतील मोठ्या घोटाळ्याप्रकरणी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव दक्षिण उपनिबंधकाच्या निलंबनाची शिफारस केली आहे. बनावट कागदपत्रे आणि खोट्या सह्यांच्या आधारे मालमत्तांची नोंदणी केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आलाय. 24 एप्रिल 2026 रोजी अंकलगी गावातील 9 एकर 33 गुंठे जमीन दिगंबर कुलकर्णी यांच्या नावे नोंदवण्यात आली होती. मात्र दिगंबर कुलकर्णी यांचे 39 वर्षांपूर्वी निधन झाल्याचे सांगितले जात आहे. याच मृत मालकाशी संबंधित अशाच प्रकारचे एक हस्तांतरण यापूर्वी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर रद्द करण्यात आले होते. प्रसारमाध्यमातील वृत्तांच्या पार्श्वभूमीवर उपनिबंधक कार्यालयातील कागदपत्र पडताळणी आणि सुरक्षा उपाययोजनांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या अक्का पथक उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महिलांचा आवाज, संरक्षणाचे कवच, तुमच्यासोबत आमचे अक्का पथक हा संदेश देत महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महिलांना 112 आपत्कालीन सेवा, 1098 चाइल्ड हेल्पलाईन, पॉक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणात्मक मार्गदर्शन करण्यात येत आहे. महिलांनी कोणत्याही भीतीशिवाय पुढे येऊन आपल्या समस्या मांडाव्यात आणि समाजात सुरक्षित व सशक्त वातावरण निर्माण व्हावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. झेरे गल्ली अनुगोळ येथील सुभाष चौगुले यांच्या घरासमोर गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईन फुटून मोठे भगदाड पडले असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील लहान मुले तसेच ये-जा करणाऱ्या वाहनांना याचा धोका निर्माण होत असून वाहनांची चाके अडकून नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांना वारंवार कल्पना देऊनही केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं नाही. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी महानगरपालिकेने तातडीने ड्रेनेज लाईन दुरुस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. येळूर, शहापूर, अनुगोळ आणि परिसरातील शिवारातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येची अखेर दखल घेण्यात आली असून हेस्कॉम प्रशासनाने तातडीने नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू केले आहे. मागील 8 दिवसांपासून शेतातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके करपू लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत शेतकऱ्यांनी मंगळवारी हेस्कॉम विभागाकडे निवेदन देत तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत बुधवारी प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम सुरू झाल्यानं परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. खानापूर तालुक्यातील बुरणकी गावामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने आणि वादळी वाऱ्याने सरकारी शाळेचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून दूरवर फेकले गेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र शाळेच्या इमारतीचं नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली असून नुकसानग्रस्त शाळेची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विजयपूर शहरातील भावसार नगर येथे राहणाऱ्या 33 वर्षीय अंबुजा बालमकर यांनी पोटात तीव्र वेदना होत असल्याने शहरातील दत्त मंदिराजवळील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी दाखल झालेल्या गोल गुंबज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.